असं ओढून घ्या इकडं. बस तुम्ही जा त्या साईडला. एवढ्या पावसामध्ये आता इथं हाताला करावं लागते बघा. विजू काका ते थांबले. चला गाईस, लय जबरदस्त पाऊस चालू आहे या साईडला बघा. मी पावसाचं पाटा. चला गाईस, आपण डोले घेऊन जाऊ आता ह्या साईडला. हा बघा कुठं खातोय डांगर. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि कालच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की हरभऱ्याचं जे मशीन आहे ते काय आलं नव्हतं. सो आज हरभऱ्याचं मशीन आलं आहे बघा. आपण आंघोळ पण केली नाही, तसंच आलो होतं आता इथे. हरभरा काढला गेला की मग घरी जाऊन परत आंघोळ करणार आहोत आपण. बघूयात आता. डोल्याचं काम तर कालच आपलं पूर्ण झालेलं होतं. मशीन पण येऊन गेलं बघा. आता या साईडला मशीन आलं आहे. आता मस्तपैकी आपण हरभरा काढून घेऊ बघा. पप्पांनी त्यांनी तयारी पण करून ठेवली. या साईडला मशीन पण येऊन गेलेलं आहे. सो लगेच आता काढायला सुरुवात करतीलच थोड्या वेळात. चला गाईस, बघा डांगर पण घेऊन आलो आहे मस्त कलिंगड. चला म्हटलं थोडंसं शेतात आलं की खायला बरं असतं. आता थोड्या वेळात जे मशीनवाले आले आहेत ते पण जेवण करायला बसत आहेत. सो आपण पण कलिंगड खाऊन घेऊयात. चला. पावसाचं पण वातावरण झालं आहे बघा इकडं. पूर्ण वातावरण पूर्ण पावसाचं झालं आहे. कागद आणि ते आणावं लागतील कारण कांदे ते आहेत ना आपल्या इथं. सो कांदे ते झाकायला पण कागद आणावं लागेल. खूपच जबरदस्त वातावरण केलं आहे आज पावसाने. हे बघा ह्या साईडला पूर्ण पाऊस सुटलेला आहे. बघू शकता तुम्ही ढग कसं झालेलं आहे. हे बघा काहीच इकडं सुरेश पण येऊन गेला. पावसाचं वातावरण केलं आहे म्हणून तो कांद्यावर झाकण्यासाठी कागद घेऊन आला आहे बघा. वातावरण इतकं जबरदस्त केलं आहे की खूपच जबरदस्त. कारण पाऊस जर आला ना तर आपले ह्या साईडला कांदे आहेत बघा. हे कांदे आहेत इथं, मग कागद झाकावं लागेल याला. कारण पाणी पावसाचं सगळे कांदे खराब होतील, नुकसान होऊन जाईल. त्याच्यामुळे कागद घेऊन आला बघा सुरा. तरी अजून एक कागद लागेल. एवढ्या कागदवर होणार नाही. आपलं ही तालपत्री काय तो कागद या ना गोरी झाकावून जाईल. आम्हाला कुठे घरी असं नसतं आम्हाला. आम्हाला अजून बघा गाईस, कागद घेऊन आलो. आणि ते अजून तिकडं असे तर बघा गाईस, हा आपला हरभरा आहे या साईडला. पावसाचं वातावरण आहे ना, लवकरात लवकर काढून गेला तर बरं होईल. हा बघा हा पूर्ण हरभरा आहे. हा कागद आपण खाली, ह्यो कागद आता कुणाकडून टाकायचा आहे आणि ह्यो आता. चला गाईस, आपण या साईडला ओढून घेऊ. अरे चांगली जड आहे ना ही. गाई तालपत्री बघा, खूपच जड आहे. फाटली ती आता थोडीशी, लई जुनी झालेली आहे ना, कुचकी होऊन गेली बघा. मशीन पण आलं. कसं करता मग? राहू देत असंच. हां इथंच राहू द्या मध्ये. नाही नाही, आता अशी ना जागा या साईडले आधी बरेच जागा आहे ना. साईडला घेतलं आपण, तिकडं लावलं होतं आधी. ते त्या दादाने ते बोललेत की इथं ट्रॅक्टर लावतो या साईडला आणि इथं मग ते आपल्याला खाली कागद टाकावं लागेल. चला आता सुरू होईलच थोड्या वेळात. बघा गाईस, चला आता तुम्हाला आता पूर्ण प्रोसेस इथं दाखवली जाईल. हरभरा कसा काढायचा आहे. हा आपला जंबो हरभरा ह्याला नंतर काढायचा आहे. आधी हा साधा हरभरा काढून घेऊत आपण. हे बघा आता ह्या साईडला मशीन आहे. ह्या मशीनमध्ये इथनं हा हरभरा इथं टाकला जाईल आणि ह्याची जी घाण आहे ह्या साईडला घाण पडते इकडं. आणि हरभरा जो आहे तो ह्या ठिकाणी बघा जाळी आहे. या जाळीमधनं हरभरा खाली इथे खाली पडेल बघा. इथं टपन ते ठेवलं आहे आपण. इथं मध्ये बघू शकता तुम्ही कशा प्रकारे जाळी असते बघा. इथनं घाण कचरा वेगळा होतो आणि हरभरा वेगळा होतो. ह्या जाळीतून का खालून बघा दादा ते सांगतात आपल्याला. कुठं इकडं का? हां हे बघा गाईस, ह्या साईडला हे बघा ही लिफ्ट आहे. ह्याच्याने वर जातो हरभरा आणि ह्या मशीनद्वारे खाली येतो बघा. ही जी मशीन आहे म्हणजे इथनं घाण खाली पडून जाते आणि ह्या लिफ्टने असं वरती हरभरा येऊन हां हां आता चालू होणार. हां हां ओके ओके, नक्कीच नक्कीच. चला अजून चालू झालं की काका म्हणे तेव्हा व्यवस्थित दिसेल तुम्हाला, प्रॉपर प्रोसेस दिसेल. इथनं हरभरा कसा वरती जाईल आणि खाली येईल ते. ठीक आहे गाईज, बघा मशीन चालू झाली आहे. या प्रकारे बघा आता मध्ये
हरभरा टाकला जातोय. हे बघा इथनं आतमध्ये हरभरा फेकला जातोय. चला मी तुम्हाला तिकडे दाखवतो त्या साईडला कशा प्रकारे हरभरा खाली येईल. चला गाईज बघा आता हरभरा खाली यायला सुरुवात झाली. या साईडला बघा आता ह्या पाईपद्वारे हरभरा वरती येईल आणि इथनं खाली या साईडला हरभरा पडतोय. बघा या साईडला आणि या साईडनी जर तुम्ही बघितलं दुसऱ्या साईडने तर इथनं घाण बघा, घाण सर्व या साईडला उडते. बघा या साईडला घाण आहे आणि तिकडनं हरभरा गोळा होतोय. म्हणजे कशा प्रकारे प्रोसेस केली जाते बघा तुम्ही. या साईडला सगळी घाण इकडे उडते. बघा बघा या साईडला हरभरा टाकायचं काम चालू आहे मध्ये. बघा सगळं हरभरामध्ये टाकला जातोय. गाईज हरभरा कशा प्रकारे आतमध्ये हे केलं जातं त्याचं. मग हाताने पूर्ण मध्ये काठी टाकून एक त्यांच्याकडे हत्यार आहे काहीतरी. हे बघा या साईडला गाईज जंबो हरभरा झाला आपला आता. बघा इथे थोडासा काही हरभरा अडकलेला आहे ना, तो काढून घेत आहेत पप्पान. ते मध्ये बरंच आहे ना रे तिकडून. हां थांब आता. हे बघा आता आपला हा हरभरा टाकतील. जंबो हरभरा झाला काढून, साधा हरभरा बाकी आता. हे बघा इथं मध्ये हां ते काय मध्ये बी ना तिथं अजून. हे बघा आता बघू शकता तुम्ही जंबो हरभरा आपला इथं या ठिकाणाहून काढला आणि साधा हरभरा जो येतो बघा या साईडला. सगळं पावसाचं वातावरण झालंय बघा इकडं. पप्पा ते पण आलेत, बिजू काका ते पण आलेत. कांदे झाकून द्यावं लागतील. हे बघा इकडं पूर्ण पावसाचं वातावरण झालंय. बारीक बारीक पाऊस यायला पण लागला आहे कारण लवकर कांदे झाकावं लागतील. कुणाचे आणलंय तालपत्रे? भाऊस मावशीन त्यांची. सो चला गाईस लगेच आपल्याला कांदे ते झाकून घ्यावं लागतील कारण पावसाने वातावरण पूर्ण झालंय बघा या साईडला. पुरून नाही ना ह्याला असं हे हे हां हे असं ओढून घ्या इकडं. बस तुम्ही जा त्या साईडला. हे बघा काहीच किती मोठा कागद आहे. थोडं त्या साईडला सरकव ना त्या साईडला. इकडं आहे जरासा कागद इकडं का. हां बस बस थोडा आज वर घे. हे बघा काहीच एवढा कागद आहे. ते पाईप खाली राहिलं ना. हां पसरेलच राहू द्या. हां दगड ठेवावं लागते ना का. चला गाईस हे बघा ह्या साईडला पूर्ण कागद पॅक करावं लागेल कारण वारं जर आलं ना तर हे कागद पण उडून जातो. सो त्याच्यामुळे त्याच्यावर थोडेफार दगड ते ठेवावं लागतात आपल्याला. या साईडला बघा बघा ह्या साईडला दगड ठेवला. तिकडे पण पाईपन ते ठेवून दिलं आहे बघा या साईडला पप्पाने त्यांनी. हे बघा विजू काका ते दुसरा कागद पण आणला पप्पांनी लगेच कारण त्या साईडला पण कांदा आहे आपला. तिकडे पण आपल्याला परत झाकावं लागेल. 2 ते 3 असे 4 आहेत टोटल हे.
सोजे सगळे झाकावं लागतील. हे बघा हा एक कागद आणला इथं. विजू काकांनी ते आहेत बघा मदत करतायत. आत्ताशी फक्त एकच घोडी आपली झाली बघा ही एक. अजून 3-4 बाकी आहेत. हे इकडं चादर ना. हे बघा काहीच किती हाल असते. म्हणजे एवढं कष्ट करून कांदा काढलेला असतो आणि पाऊस आला की सगळं वाया जाण्याचं चान्सेस असतात. पण ठीक आहे कागद भेटला एक. हेच पाईप त्याच्यावर ठेवून देतो ना. तिकडे अजून काहीतरी ठेवावं लागेल बरं का ह्या साईडला. हरभरा काढायचा वेगळीच कलर राहिला इकडं. कांदे साकण्यासाठी सगळे पळालेत लगेच. हे असं असतं बघा शेतकऱ्याचं. म्हणजे हातातलं जे चालू काम आहे हे बघा या साईडला हरभरा काढायचं चालू आहे. ते चालू काम सोडून पप्पांनी ते इकडं चला गाईस पप्पांनी ते चालले आता. झाकून दिलं आपण एक कांद्याची घरी. अजून कागद नाही. लहान भाऊ अजून कागद घेण्यासाठी घरी गेला आहे बाईकवरती. चला म्हटलं तोपर्यंत आता हरभऱ्याकडे पण जाऊन येऊयात आपण. चला आता हरभऱ्याचं काम पण चालू झालं आहे आपलं. थोडंसं अजून बरंच राहिलं आहे वाटतं. बघा इकडं हे असं असतं बघा. हे बघा या साईडला कशा प्रकारे आतमध्ये जातो. हे बघा तिथनं हरभरा टाकला जातो आहे. आधी आपला जम्बो हरभरा तिकडनं टाकला आणि साधा हरभरा जो आहे तो इकडनं टाकला जातो आहे. तिथनं टाकता येते. बाकी सेम प्रोसेस आहे. ते बघा तिकडं आता मम्मींना थांबवून दिलं होतं आपण कारण पाऊस चालू होऊन गेला होता. बघा आता पाऊस पण चालतोच आहे. हे बघा तुम्हाला माझ्या अंगावरती सगळे पावसाचे शेंग दिसत असते. बघा चालू होऊन गेला पाऊस. त्याला मला थोडा वेळ थांब म्हणा. कागद पण आणले नाहीत आपण अजून. जबरदस्त पाऊस चालू झाला आणि थेंब पण इतका मोठमोठा थेंब आहे विचारू नका तुम्ही. हे बघा माझे कपडे बघा तुम्हाला दिसत असेल थोडंफार बघा. सोनू दादा शेतात आलेत ते पण. त्यांचा बघ कांदा नाही ना तुमचा काढेल खालीच फक्त. त्यांचा कांदा अजून निघतेच बघा. पण पाऊस जर आला तर तो पण खराब होईल. हे असं असतं बघा शेतकऱ्याचं. चालू होऊन गेला पाऊस गाईस. हे बघा इकडं मशीनमध्ये पण हरभऱ्याचं काम चालू आहे आपलं. अजून सुरा पण आला नाही दुसरा कागद घेऊन. पहिला कागद आणला त्यांनी. दुसरा कागद आणला का परत आपल्याला झाकावं लागेल. तेव्हा पाऊस पण चालू झाला. तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये नॉर्मल. हे बघा विजू काकांते ते पप्पांते ते हरभरे हे करून घेत आहेत. कुठं तिथं का चालेल. चला गाईज आपण हरभऱ्याचं जे कोणे आहेत ना त्या बांधायला तिथं दोऱ्या ठेवल्या आहेत. बोरीच्या खाली आपली जी बोर आहे ना तिथे घेऊन येऊयात आपण. पाऊस पण नॉर्मल चालू आहे वरून. इतकं जबरदस्त काम आहे. पाऊस यायला नको खरं तर कारण कसं आहे कांदा ते काढून ठेवलेलं आहे. तोंडाशी आलेला घास जो आहे ना तो चाललेला आहे. बघा सुरा पण येऊन गेला तिथनं या साईडला. बघा परत आपल्याला आता दुसरं कांद्याचं जे गोणी आहे ना ते आपल्याला झाकावं लागतील सगळे कांद्याची घरी. हे बघा सुरा पण आला. चला काहीच सुराने मोठा कागद आणला. हा कागद आता काढावा लागेल आपल्याला कारण इथं 2 कागद अडकलेत ना आपले. मग हे 2 कागद तिकडच्या 2 गंजांवरती ठेवले जातील. चला हा कागद काढून घेऊ आपण आता. ते काढून घ्या ना. हे बघा काहीच हा खूपच मोठा कागद आहे. मस्त एका ह्याच्यावरती पूर्ण बसून जाईल हा कागद काढून घेऊ आपण. चला आता म्हणजे हे 2 कागद जे आहेत ना आपल्याला तिकडच्या 2 कांद्यावरती टाकायला कामात येतील. चला हा लवकर फटाफट करावं लागेल कारण पावसाचं वातावरण झालं आहे पूर्णपणे. ते बी काढणार ना. हां डायरेक्ट वरतो का याला. आधीचा टाकलेला कागद येतो. आता नवीन दुसरा कागद टाकावा लागेल. बघा इथं ह्या साईडला. हे बघा आपला भाचा पण आला आहे अमोल. बघा हा दुसरा कागद टाकला. एकच कागद पुरा बसून गेला ह्या साईडला. बघा टेन्शन नाही राहणार. आता हे 2 कागद आहेत तिकडे टाकून देऊ आपण. काही चला आपण ह्याच्यावरती दगड ठेवून घेऊयात. पप्पान ते त्या साईडला गेलेत. बघा तो कागद घेऊन गेलेत पप्पान ते. विजू काकान ते दुसरा कागद घेऊन चाललेत. चला आपण तोपर्यंत हे दगड आणि ते ठेवून देऊयात ह्याच्यावरती. हे बघा हे जे आहे ना हे मशीनचे ह्याच्यावरती ठेवलं. हे छोटे छोटे दगड आहेत. हे आपल्याला ह्याच्यावरती ठेवून द्यावं लागतील कारण कागद नको उडायला ना. हे बघा कसे पळत आहेत इकडे तिकडे सगळे. पावसाचं वातावरण आहे. विजू काका इकडे आलेत आणि पप्पा सुरेश आणि अमोल तिकडे गेला आहे.
चला आता ते झाकतील तोपर्यंत आपण इकडचे कागद दगडाने पॅक करून ठेवून देऊयात. चला गाईस, हे बघा एक एक कागद आणावं लागतोय आपल्याला. पप्पा ते तिकडं साईडला आहेत बघा ते. आपण आता हे छोटंसं एक एक ह्याच्यावरती हा कागद टाकायचा आहे आपल्याला. पप्पा ते बघा तिकडे आहेत, हे बघा ह्या साईडला. तो एक कागद, तो कांदा झाकला गेला आपला. या साईडचा पण कांदा झाकला गेला, थोडासा उघडा येतो पण. आणि हा जो मोठा सगळ्यात मोठा होता तो पण झाकला गेला आहे. हा थोडासा बाकी आहे फक्त. का यो कुठं टाकायचा? तिकडं टाकायचा यो दगड घेऊ मी. चला गाईस, दगड ते घेऊन घेऊयात आपण. दगड टाकायचे ते बघा ह्या साईडला. इथंच टाकतो त्याला का तिकडं? घेऊन तिकडंच घ्या ना मग त्याला. दगड बी ठेवून घेऊ. चला गाईस, चालू झाला पाऊस पण. हे काय मी बी आणलं ना एक. विजू काका घेऊन गेलेत पुढं. ह्याच्यावर टाकलं का ह्या मोठ्या कागदावर? इथून एखादा टाकतो ना मी ह्या साईडला. हे बघा काहीच इथं दगड ठेवून दिला आपण. चालू गेला पाऊस. हां, त्याच्या खालून टाका त्याला, म्हणजे वरचा कागद चांगला राहील ना. बघा पाऊस चालू गेला बघा. ओला झाला आहे पूर्ण, कागद ओला झाला बघा. हे असं काम असतं. किती धावपळ. तिकडं मम्मी हरभरा काढतायत. आता बघा जोरात चालू झाला आता पाऊस. तर बघा या साईडला किती म्हणजे हाल असते. हरभरे काढता काढताच मध्येच पाऊस चालू होऊन गेला. सगळी धावपळ चालू. तरी पण अजून तिकडची एक घरी आपल्यावाली बाकी अजून टाकायची. सुरा गेला, एक कागद गेला, अजून तिसऱ्यांदा घरी गेला परत तो आता. कारण एक वेळा एकच कागद येतो. कागद पण इतके मोठमोठे आहेत ना. हे बघा पप्पा ते केव्हाचे पळत आहेत पप्पा ते, तर विचारूच नका तुम्ही. बरं झालं विजू काका ते पण होते आपल्याला मदतीला. सुरा पण येऊन गेला बघा. परत तिसऱ्यांदा घेऊन आला तो आता कागद. चला आता पप्पा ते गेल. हां हां कुठं आहे? हां चा आणतो मी ती. चला गाईस, आपण ती नेट काढून घेऊ आता. हरभरा झाला आहे. हरभऱ्याच्या खाली जी नेट ठेवलेली होती ना आपण, ती काढून घेऊ. ती पण आपल्या कामात येईल कांदा झाकायला. हे बघा काय पाऊस जबरदस्त चालू होऊन गेला गाईस. हरभरा पण झाला आपला. आता विजू काकांचा हरभरा बाकी, तो पण काढला जाईल. हे बघा तिथं दोऱ्या ठेवल्या होत्या. हे बघा आता बांधून घेत आहेत. फुल पाऊस चालू झाला आहे गाईस. राहू दे ते काका ते काढते. राहू दे, तू सरक इकडं. हो चालू होऊन गेला ना. खतरनाक काम आहे गाईस बघा. चालू होऊन गेला पाऊस. अजून बी चालतोय, बारीक बारीक आहे अजून. थेंब खूप मोठमोठा आहे पण. तरी अजून बऱ्यापैकी अजून आला नाही आपल्याकडे पाऊस. त्या साईडला खूपच जबरदस्त आहे. अजून जर जास्त आला तर मग पूर्ण हाल खराब होतो. चला गाईस, आपला हरभरा काढला गेला. आता विजू काकांचा हरभरा काढायचं काम चालू आहे बघा इकडं. त्यांचा हरभरा काढून घेऊ आपण आता. थोडासा पाऊस पण चालू झाला आता. पूर्ण ओलं झालं बघा. आम्ही पण पूर्ण पावसामध्ये काम करतायत बघा इकडं. शेवटचं राहिलं आहे 5 मिनिटात. आता हे पण काम पूर्ण होऊन जाईल आपल्याला. बघा इथं आपला हरभरा ह्या साईडला झाकून दिला आहे पप्पांनी. भाऊ पण येऊन गेला. आता त्याच्याकडे पण जावं लागेल परत, कारण कांदा पण झाकायचा आहे. आता परत हरभरा घरी घेऊन जायचा लगेच. रिक्षावाल्याला फोन केला भाऊने. बघा पूर्ण पाऊस पण चालू आहे. पावसामध्येच आपण सगळं हे करतोय. चला ठीक आहे, थोड्या वेळात भेटूयात. पाऊस पण चालू झाला आता. मोबाईल पण पावसामध्ये जास्त वेळचा काढून चालणार नाही आपल्याला. ठीक आहे, पूर्ण फुल पाणी चालू झालं आहे बघा या साईडला. विचारच करू शकत नाही तुम्ही, इतका जबरदस्त पाऊस चालू आहे ना. फुल पाऊस चालू आहे, फुल. एवढ्या पावसामध्ये आता इथं हरभरा काढावा लागते बघा. विजू काकांचे थांबले, मम्मी पप्पा ते गेले त्या साईडला. विजू काकांचे काम आहेत. पूर्ण पाऊस चालू आहे इथं पूर्ण. खतरनाक काम आहे, खतरनाक. बघा या साईडला पूर्ण पावसामध्ये. मम्मी पप्पा ते बघा तिकडं झाडाखाली थांबलेत बघा ह्या साईडला. हे बघा झाडाखाली गेले ते. चला आता आपण हे झालं का आपण पण तिकडे जाणार आहोत. चला गाईस, लय जबरदस्त पाऊस चालू आहे. अगं नाही ना, त्याला काय होत नाही. पावसाचाच आहे ना. हे बघा गाईस इकडं हे साईडला थांबलेत. पूर्ण पाऊस चालू आहे इकडं. त्याच्यात मी पाऊस लागतोय गाईस इथं, काहीच नाही. हवा पण इतकी जबरदस्त चालू आहे, विचारूच नका. हे बघा पूर्ण ओलं झाले तिकडं. याला विजू काका तिथंच आहे. हा ना, त्याचा कांदा बी टाकेला आहे ना.
एखादा कागद दिला होता. चला काहीच भेटूया थोड्या वेळात आपण. बघा कशा प्रकारे कांदे सांगतायत इथं. बघा विजू काकाचे कांदे आहेत. हां या साईडला बघा मी पावसाचं पाठी घेऊन आलो. सुरा इकडे बघा विजू काकांदे. चला काहीच बघा कशा प्रकारे कांदे धावायचं काम चालू आहे. उघडला पाऊस थोडासा आता पूर्णपणे ओपन उघडला बघा ह्या साईडला. खतरनाक काम आहे बघा. इथं ढोल्या ठेवला आपला मम्मी पप्पा ते पण पूर्ण ओले झालेत. खतरनाक काम आहे गाईस जबरदस्त. हे बघा मा मोबाईलवरून लागेल ना लावायचा का कोणाला. हा मग दे ना काढून दे ना नंबर तर दे मला. चला गाईस रिक्षावाल्याला बोलावं लागेल कारण हरभऱ्याच्या थैल्या पण आहेत आणि इथं आपल्या ह्या साईडला बघा डोल्याच्या 2 थैल्या पण आहेत. कारण बाईकवर घेऊन जायला परवडणार नाही. ओला झाला आहे रस्ता बाईक स्लिप होईल. सो त्याच्यामुळे काय करू आपण रिक्षावाल्याला बोलून घेऊयात. रिक्षामध्ये एकाच खेपमध्ये सगळं चाललं जाईल. कारण कसं आहे पाणी पावसाचं ना बाईक पण स्लिप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पूर्ण मातीचा रोड येतो. ठीक आहे चला भेटूयात थोड्या वेळ. आता पाऊस पण ओपन झाला. हरभऱ्याच्या थैल्या थोड्याशा साईडला काढून घेऊ आपण. चला गाईच आपण डोले घेऊन जाऊ आता. रिक्षावाले तर काही येणार नाही आहेत कारण सगळे बाहेर आहेत रिक्षावाले. बघा पप्पान ते पुढे घेऊन चालले ते एक कट्ट. मी हे घेऊन चाललो आहे. आता ही स्कूटीवर आणि गाड्या आहेत आपल्याकडे बाईक 2-3 बाईक आहेत. त्याच्यावर हरभरे पण आणि ढोल्या पण आपण ना आपल्या शेडमध्ये घेऊन जाऊ. सो चला गाईस हे बघा आता ह्या थैल्या आपण सुरा जाईल आणि तिकडे मी पण बघा माझ्या स्कूटीवर पण 2 थैल्या ठेवल्या आहेत त्या घेऊन जाईल मी. आणि इथं आता सुराच्या ह्याच्यावरती थैल्या ठेवून जाऊ आपण. चला हा अंदर चल. आपण शेड जवळ आलो आहेत बघा. इथं दोघं आहेत घेऊन आलो मी. भाऊने तिथं ठेवलं आहे हरभरान तो परत गेला आहे तो तिकडे शेतामध्ये. अजून 2 गोण्या बाकी आहेत आपल्या घ्यायला. काहीच बघा इथं आता पाटील दादाचा हरभरा काढायचं काम चालू केलं आहे. आपल्या शेडमध्येच त्यांचा हरभरा ठेवलेला होता बघा इथं. त्याच्यामुळे आता पाऊस पण उघडला. हा त्यांचा हरभरा काढून घेतात बघा या साईडला. आणि वातावरण बघा कसं झालंय. तुम्ही इकडे मी तुम्हाला थोडंसं वातावरण दाखवतो बघा. अशा प्रकारे वातावरण झालंय पूर्ण. हे बघा इथं रस्त्यावरती ना इथं पाणी पण साठलेलं आहे. हे बघा म्हणजे कसा पाऊस आला असेल तुम्हाला तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाण्यावरनं समजू शकता. बघा हे कसं वातावरण झालंय पूर्ण. अजूनही येण्याचे चान्सेस आहेत थोडेफार पावसाचे. चला काहीच मम्मी पप्पा ते आलेत इथं. हे बघा आता मम्मी पप्पा ते चाललेत घरी. आम्ही थोड्या वेळानंतर जाऊ. सुरा आणि मी. मम्मी जातील आता पप्पांसोबत ह्या गाडीवर आणि सुरा आणि मी. सुरा ह्या गाडीवर आणि मी ह्या गाडीवर जाणार आहे. कारण ते बघा ते डोले जो ठेवला आहे ना आपला तो आपल्याला घरी घेऊन जायचा आहे. कारण इथं ठेवायला चालणार नाही तो. सकाळी परत त्याला सुकवायचं आहे त्याला. सो त्याच्यामुळे त्याला घेऊनच जावं लागेल आता लगेच थोड्या वेळामध्ये. चला गाईज हरभरा काढला गेला आहे आपला. आता थोड्याच वेळात घरी निघूयात आपण. थोडासा हरभरा बाकी तो भरून घेत आहेत सुरा आणतो. आता थोड्याच वेळात आपल्याला घरी पण निघायचं आहे कारण आता बराच वेळ पण झाला. 6 वाजत आले आहेत आता. सो चला निघूयात थोड्या वेळात घरी. डोल्या घेतला आपण जाऊयात आता हळूहळू. सुरा गेला आहे पुढं आपण पण निघूयात. घरी आलो आपण. हे बघा इथं डोल्याच्या थैल्या ठेवल्या. हरभरे घरातच ठेवून गेलेत आपण. सॉरी हरभरे तिथं शेडमध्येच ठेवले आपण. तिथं फक्त थैल्या आणल्या. चला आता कपडे बघ चेंज करून घ्यावं लागतील कारण पूर्ण ओले झाले बघा. सगळेजण 4ही जण ओले झाले. मम्मी पप्पा सुरा पण ओला झाला. मी पण ओला झालो. चला आता थोडं फ्रेश होऊयात कारण कपडे चेंज करावेच लागतील आपल्याला. काहीच पप्पांचे कपडे चेंज झाले. डांगरच कापायला घेतलं आहे एवढ्या पावसामध्ये. बाहेर बघा पाऊस चालू आहे अजून पण. हे बघा ह्या साईडला हे बघा मस्त डांगर खाऊयात आता. पण चला आधी माझे कपडे चेंज करायचे बाकी आहेत. आपण कपडे चेंज करून घेऊयात मग मस्तपैकी डांगर खाऊयात. काही या डांगर खायला बघा इथं डांगर का ह्या साईडला. हा बघा कुठं खातोय डांगर. किचन बसून डांगर खातोय राय. हे बघा मोबाईलची चार्जिंग कमी झालं रे म्हणून लाईट बंद झाला. लाईट पण गेली गाईस आणि आता मोबाईलची चार्जिंग पण कमी झाली त्याच्यामुळे फ्लॅश पण बंद झाला.
5 का 7% चार्जिंग राहिली फक्त. चला ठीक आहे, डांगर खातो आम्ही, भेटूया थोड्या वेळात. चला गाईस, स्वयंपाक झाला आपला. सो जेवण करून घेऊयात आपण. बघा इथं मस्तपैकी पप्पा ते पण बसलेत. दही, चपाती, भाकर आणि भेंडी केलेली बघा हिरव्या मिरच्यामध्ये मस्तपैकी. मस्त मूवी लागला इथं, मूवी बघत. कारण टी व्ही तर काय घेतो ना. कुठं नाही ना, साखर नको टाका याच्यात. बस तू खाली बस. चला मग गाईस, जेवण करून घेऊ आता. ठीक आहे, चल करूया जेवण. चला गाईस, 1 वाजून गेला. पूर्ण व्हिडिओ एडिट करत होतो. जेवण केल्यानंतर पूर्ण वेळ व्हिडिओज एडिट करत राहिलो, कारण इतका मोठा व्हिडिओ झाला होता की त्याच्यामुळे बराच वेळ लागला एडिटिंगला. 2.5-3 तास लागून गेलेत. आता 1-1:30 वाजत आलेत. सो थोडं पाणी वगैरे घेतो, मस्तपैकी आता झोपतो. सो नक्कीच कॉमेंट करून सांगा मला की आजचा व्हिडिओ कशा प्रकारे झाला आपला. आणि खूप हाल झाले आज, म्हणजे भर पावसामध्ये आपल्याला सगळे कांदे झाकावे लागलेत. नक्कीच कॉमेंट करून मला सांगा. सो आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.